झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. दर आठवड्याला घोंगावणारं अरविंद केजरीवालांच्या आरोपांचं वादळ सध्या मुकेश अंबानींच्या घराभोवती घोंगावत असताना आज मात्र आपण वेगळ्या आणि कोट्यावधी नागरिकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या वादळाविषयी बोलणार आहोत. अमेरिकेत धुमाकूळ घातल्यानंतर आता सँडी वादळ शांत होऊ लागलंय, तर दक्षिणेतल्या राज्यांमध्ये नीलम वादळाची दहशत अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. वादळांची ही आपत्ती मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित? वाढत्या औद्योगिकरणाचा हा परिणाम आहे का? आणि एक सामान्य नागरिक म्हणून कळत किंवा नकळत आपण कशा प्रकारे निसर्गाचं नुकसान करत आहोत? आणि त्याहीपेक्षा वसुंधरेचा ऱ्हास रोखण्यासाठी नेमक्या काय प्रकारच्या उपाययोजना नियोजनाच्या पातळीवर झाल्या पाहिजेत, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया निसर्गाची वादळवाट या खास कार्यक्रमात. निसर्गाची वादळवाट या प्रश्नाचा वेध घेण्याकरता माझ्या बरोबर आहेत डॉक्टर श्याम असोलेकर. डॉक्टर श्याम असोलेकर हे IIT मुंबईमध्ये प्राध्यापक आहेत. सर, आपलं स्वागत. मीना मेनन, चीफ ब्युरो हिंदू या भारतीय राजकारण त्याहीपेक्षा पर्यावरणाच्या अभ्यासक आहेत. मीना मॅडम, आपलं स्वागत. अभिजित घोरपडे सातत्यानं पर्यावरणाविषयी लिहित असतात, ज्येष्ठ पत्रकार आहेत. अभिजितजी, आपलंही स्वागत. तर यापूर्वी झीवर काम करणाऱ्या आणि सध्या अमेरिकेत रहिवासी असलेल्या आमच्या सहकारी कौमुदी वाळिंबे अमेरिकेतून आपल्याशी आता डायरेक्ट थेट संपर्कात आहेत. कौमुदी, आपलंही स्वागत. या चौघांचंही स्वागत करताना पहिल्यांदा मी कौमुदीकडे जाणार आहे. कौमुदी, आत्ता या क्षणाला ज्या ठिकाणी वादळ आहे त्या ठिकाणी तू आहेस, मला सांग आत्ता काय परिस्थिती आहे? आकडे जे आमच्याकडे येतात ते अतिशय भयावह आहेत. आम्हाला फक्त एवढंच कळतंय की हजारो लोकांना इव्हॅक्युएट केले गेलेलं आहे. त्याहीपेक्षा सुद्धा अनेक शहरांमध्ये पाणी पसरलेलं आहे. अजूनही पूर पूर्णपणे ओसरलेला नाही. एक प्रकारची दहशत अजूनही कायम आहे. या सँडीचा नेमकं काय वर्णन तू आता भारतातल्या मराठी प्रेक्षकांसाठी सांगशील? सँडीचा जोर काहीसा ओसरला जरी असला तरी सँडीची दिशा बदलल्यामुळे सँडी आता शिकागो शहराच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. पेन्सिल्व्हेनियातनं अपर न्यूयॉर्क स्टेटमधून सध्या सँडीचा प्रवास सुरू आहे. शिकागोला समुद्र कुठल्याही बाजूने नाही, मात्र शिकागोला जवळ आहे लेक मिशिगन आणि शिकागोमध्ये जर ताशी 60 किंवा 65 मैलांनी वारे वाहिले तर कदाचित लेक मिशिगन मधून मोठ्या प्रमाणात पाणी शिकागो शहरात घुसेल की काय अशी शक्यता गृहीत धरून आता काही उपाययोजना करण्यात येत आहेत. याच्याबरोबरच सँडीने आधी ज्या ज्या भागांना फटका दिला, न्यूजर्सीचा समुद्र किनारा असेल किंवा न्यूयॉर्क शहर असेल, मॅनहॅटन सारखा भाग असेल, तिथं युद्ध पातळीवरती अजूनही मदत कार्य सुरू आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या वादळामुळे जो पाऊस पडला त्यांनी हा पूर आलेला नाहीये, तर समुद्राचं पाणी ठिकठिकाणी उचललं जाऊन समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या सगळ्या भागामध्ये पसरलं. हे खारं पाणी पसरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक यंत्रणांना मोठा फटका बसलाय. खुद्द आपण न्यूयॉर्क शहरापुरतं जर बोललो तर सबवे सिस्टीम जी त्या शहराची जीवनवाहिनी आहे ती नक्की कधी सुरू करता येईल ह्याचा अंदाज आताही एक्सपर्टना सांगता येत नाहीये, त्या यंत्रणेच्या प्रमुखांना सांगता येत नाहीये. खुद्द मॅनहॅटन शहर निम्म्याहून अधिक आता अजून विजेविना आहे. न्यूजर्सी भागामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर जी शहरं आहेत तिथे अजूनही हजारो लोक बेघर आहेत आणि सरकारी पातळीवरती हेच प्रयत्न सुरू आहेत की लवकरात लवकर या शहरांमधले रस्ते खुले करून समुद्राची वाळू जी आहे ती बाजूला हटवून लोकांना किमान घरापर्यंत जाता येण्याची सोय कशी निर्माण करून देता येईल यासाठी सरकारी पातळीवरती मदत सुरू आहे. या होत्या कौमुदी वाळिंबे. लक्षात घ्या, कौमुदी वाळिंबे आत्ता या कार्यक्रमात थेट अमेरिकेतून ज्या ठिकाणी हे वादळ घोंगावते त्या ठिकाणून आपल्याशी बोलतायत. कौमुदी, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की अमेरिकन जनमानस आत्ता कसं आहे? आर दे फायटिंग द बॅटल? काय वाटतंय तुला? दे आर सर्टनली फायटिंग द बॅटल आणि सरकारी पातळीवरती सुद्धा अतिशय सुरुवातीपासूनच नियोजनबद्धरित्या ह्या वादळाचा मुकाबला करण्यात येतो आहे. नागरिक सरकार बरोबर उभे आहेत आणि कुठेही सरकार काही कमी पडतंय अशी आता तरी नागरिकांमध्ये भावना दिसत नाहीये.
फेडरल गव्हर्नमेंटनी म्हणजे वॉशिंग्टन मधल्या मुख्य अमेरिकन सरकारनी राज्य सरकारांना जी मदत लागेल ते देऊ करण्याचं नुसतं आश्वासनच दिलंय असं नव्हे, तर प्रत्यक्ष ती मदत पोचती केलेली आहे. याशिवाय न्यूयॉर्क शहरासाठी आणि न्यूजर्सीच्या ज्या भागामध्ये अतोनात नुकसान झालं आणि राज्य सरकारच्या क्षमतेच्या बाहेरचे काही प्रयत्न आहेत ते करण्यासाठी अतिरिक्त मदत देण्याचं राष्ट्राध्यक्षांनी आश्वासन दिलंय. खुद्द राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उद्या न्यूजर्सी भागामध्ये दौरा करतील, प्रत्यक्ष पाहणी करतील असाही अंदाज आहे. म्हणजे असं म्हणता येईल की अगदी लोकल पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत म्हणजे संघटितरित्या प्रयत्न केले जात आहेत की ह्या वादळातनी जी हानी झालेली आहे ती लवकरात लवकर सुधारून नागरिकांचं जनजीवन सुरळीत कसं होईल याकडे लक्ष दिलं जात आहे. जस्ट अ स्मॉल अँड क्विक क्वेश्चन, मला सांग की याची नेमकी कारणं मानव निर्मित वाटतायत का निसर्ग निर्मित वाटतायत? झी 24 तास एक पाऊल पुढे.